यदक्षर मनाखेयमानंदम मजमोयम श्रीमन निवृत्तीनाथेची ख्यातम दैवतमाश्रय सकलही तीर्थे निवृत्तीची पायी तेथे भुई देवी मासू म्हणा. मी जयंत सुरेश गोसावी, श्री निवृत्तीनाथ महाराज समाज संस्थान, वंश परंपरागत विजयाधिकारी आणि विश्वस्त. आज हे जे मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे, ब्रह्मलीन श्री हरिभक्तीपरायण संतवीर रामदास महाराज मनसुख यांच्या निमित्ताने की महाराजांनी जे निर्माण केलेलं ज्ञान मंदिर आहे त्याचं अमृत महोत्सवी वर्ष. संप्रदायामध्ये संतांचं जे कार्य आहे, म्हणून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चालू ज्ञानदीप लावू जगी, म्हणून वारकरी संप्रदायामध्ये या संत परंपरेचे अनन्य साधारण महत्व नाही. संतांचे विचार समाजामध्ये जावे, अनिष्ट रूढी परंपरा खंडित व्हाव्या, वारकरी संप्रदायाचा संतांचा विचाराचा वाढ विस्तार व्हावा याकरता संप्रदायात अनेक थोर महापुरुष होऊन ते अनेक थोर महापुरुषांपैकी एक संतवीर हरिभक्तीपरायण ब्रह्मलीन रामदास नागो मनसुख वारकरी संप्रदायाकरता अतिशय तळमळ ज्यांच्या जीवनामध्ये म्हणजे परमपूज्य ब्रह्मलीन गंगागिरी महाराजांपासून अनुग्रह प्राप्त झाल्यापासून वारकरी संप्रदायामध्ये संत विचार धर्माचे पालन करणे पाखंड खंड हे जे आम्हा करणे काम जे जग वाढवावे नाम या संतृप्तीप्रमाणे कार्य करत असताना त्या काळामध्ये असताना जो यात्राकार आहे तो यात्राकार रद्द व्हावा याकरता मोठं आंदोलन महाराजांनी उभं केलं. तत्कालीन मुख्यमंत्र्यांसमोर ते आंदोलन केले की वारकऱ्यांना हा कर अपेक्षित नाहीये, अन्यायकारक आहे, लोक तर निवृत्त करणं असेल. विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये असणारं व्यवस्थापन त्यामध्ये काही बदल करावे, वारकऱ्यांना दर्शनाकरता सुयोग्य अशा पद्धतीचं व्हावं याकरता आपला जीवनाचं वय करून आणि पुन्हा कीर्तन प्रवचनाच्या द्वारा आयुष्यभर वारकरी संप्रदायाचे संतांचे विचार प्रसारित केले, ज्यांना संतवीर ही पदवी प्राप्त झाली. वारकरी संप्रदायाचे विष्णुगुरु असणारे श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्याही मंदिराचं मोठं भव्य दिव्य प्रमाणात जीर्णोद्धार व्हावा याकरता स्वतः बाबा त्या ठिकाणी विश्वस्त म्हणून कार्य केलेलं आहे. आणि त्यांनी जे निर्माण केलेली जी संस्था आहे त्या संस्थेला आज 75 वर्ष परिपूर्ण होत आहे. ज्ञानदानाचं कार्य त्या ठिकाणी होतंय, त्या निमित्ताने भव्य प्रमाणात अशा पद्धतीचा अखंड हरिनाम सप्ताह संपूर्ण होतोय. श्रीमंत निवृत्तीनाथांच्या चरणी मी प्रार्थना करत होती, बाबांचं असणारं कार्य पुढे त्यांची अनुयायी सर्वांनी म्हणजे त्याचा वेल गेला गगनावरी अशा पद्धतीने हे कार्य संपन्न व्हावं. श्रीमंत निवृत्तीनाथांच्या चरणी प्रार्थना. रामकृष्ण.